ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीत अमित शहांच्या भेटीसाठी दाखल। भाजपची कुरघोडी आणि बिहारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री होण्याच्या पार्श्वभूमीवर शिंदेंचा दौरा। मुंबईतील पोलीस विभागाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गैरहजेरी। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र उपस्थित। शिवसेना मंत्र्यांनी कॅबिनेटवर टाकलेल्या बहिष्कारानंतर सुद्धा नाराजी नाट्य सुरूच। भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार। सगळ्यांनीच पक्षाची आचारसंहिता पाळावी असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मंत्री भरत गोगावले यांची माहिती। भाजपमध्ये इन्कमिंग सुरू राहणार। राज्यभरामध्ये भाजपचं ऑपरेशन कमळ जोरात चालणार। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। नाराज असल्यावर बहिष्कार टाकण्यापेक्षा सत्तेमधून बाहेर पडा, हर्षवर्धन सपकाळांचा उपमुख्यमंत्री शिंदेंना सल्ला। सत्तेसाठी लाचार असलेले तीनही पक्ष एकत्र आलेत, महायुतीवर टीका। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज रात्री बिहार दौऱ्यासाठी रवाना होणार। नितीश सरकारच्या उद्याच्या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार। अजित पवार सगळ्यांचा नाद करायचा पण अनगरकरांचा नाही। माजी आमदार राजन पाटलांचे पुत्र बाळराजे पाटलांचं अजित पवारांना थेट चॅलेंज। तर मुलाच्या तोंडून उत्साहामध्ये नकळत अपशब्द, वक्तव्याचं समर्थन करणार नाही। राजन पाटलांकडून अजित पवारांची दिलगिरी व्यक्त, तर बाळराजेंकडून माफीनामा। अर्जातील सूचकाची सही नसल्यामुळे राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद। कोर्टात दाद मागणार, माझ्याकडे ब्रह्मास्त्र, थिटेंचा राजन पाटलांना इशारा। अनगरच्या नगराध्यक्षपदी राजन पाटलांच्या सून प्राजक्ता पाटील बिनविरोध। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदेंचा अर्ज मागे। सरस्वती शिंदेंनीच उज्ज्वला थिटेंच्या अर्जावर आक्षेप घेतला होता। काँग्रेसची पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युतीची इच्छा। मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाडांची शरद पवार यांच्यासोबत भेट। महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती। दडपशाही करणाऱ्यांच्या सोबत आम्ही जाऊ शकत नाही, मनसेसोबत युतीला काँग्रेसच्या गायकवाडांचा नकार। तर देशभरात काँग्रेसची अवस्था दयनीय, स्वबळासाठी रोखणार नाही, ठाकरेंच्या विनायक राऊतांची प्रतिक्रिया। पालिका निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतरच ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांची माहिती। ठाकरे मनसेत जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। शिवस्मारक उद्घाटन प्रकरणी अमित ठाकरेंनी नोटीस स्वीकारली नाही। 5 तासांच्या वेटिंग नंतर नेरूळ पोलीस निवासस्थानाहून निघाले अमित ठाकरे। रविवारी स्वतः पोलीस स्थानकामध्ये जाणार, सूत्रांची माहिती। अमेडिया कंपनीमध्ये 99% भागीदारी असूनही पार्थ पवारांचं अहवालामध्ये नाव नाही। मात्र 1% भागीदारांवर गुन्हा। पार्थ पवारांना वाचवण्यासाठी तीनही पक्षांचं एकमत झालंय, अंबादास दानवे यांचा निशाणा। पुढे जमीन गैरव्यवहार प्रकरणामधील अहवाल 30 दिवसात येणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। मग अहवाल आल्यानंतरच खरं काय ते कळेल, खासदार सुप्रिया सुळेंचं भाष्य। माझ्यावर केलेले आरोप चुकीचे, तेरणा ट्रस्टच्या आरोपांवरून राणा जगजितसिंह पाटलांचं सुप्रिया सुळेंना पत्र। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपने पक्षप्रवेश दिल्याचा सुप्रिया सुळे यांचा आरोप। निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 जमा। पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता वितरित। महाराष्ट्रामधील 90 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ। बिहारमध्ये उद्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा। नितीश कुमार 10व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। विजय सिन्हा आणि सम्राट चौधरी पुन्हा उपमुख्यमंत्री होणार। मोस्ट वॉन्टेड अनमोल बिश्नोईला 11 दिवसांची NIA कोठडी। दिल्लीमधील पटियाला हाऊस कोर्टानं सुनावली कोठडी। अनमोल बिश्नोई बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये सुद्धा आरोपी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।